आपण तिकडे जायला पाहिजे. आता पॅकिंग करायला लावले म्हटलं तुम्हाला कळलंच असेल. आता आपल्या सुट्ट्या संपलेल्या आणि आपल्या जायचं होतं वारण्याला परत कॉलेजवर. जरा आपण नाराज होतो कारण घरातनं बाहेर पडायची इच्छा नव्हती. काय करणार, पर्याय नव्हता. मग जाता आता आदोवर दिसली त्यांना म्हणलं जातो. ही दोघं मंडळी आता गेला तर लगेच इच्छिल उद्या. त्यांना नाही म्हणलो. आता म्हणलं कमबॅक होणार आपला. आपण येणार आता डायरेक्ट 1 महिन्यानं. मग आदो आणि अंकलाला सोडायला मला स्टॉपवर. मग तिथं स्टॉपवर सोडली. त्यानंतर आली ही दोघं. म्हणली तुला सोडावलं आम्ही घालवायला आलो. तू एकदा गेलास की सारखा परत येतोस. मग यांना म्हणलं लाव पैज. म्हणलं आता येत नाही लवकर. मग काय भाऊ म्हणली लाव पैज. लावल्या पैज. आता बघूया लवकर आलो की त्याची नाश्ता द्यायचा. नाही आलं तर काय त्यांच्याकडनं घ्यायचा. मग तो इष्टीवाडा बघत थांबलेलो. आली इष्टी. ही काय मला टाटा बाय बाय करायलाच थांबलेली. ह्यांना वाटलेलं आत्ता काय आपण लवकर परत जाईत नाही आणि आपण काय लवकर जाणारच नाही सोडा. त्यात काही विषय नाही. ह्यांना म्हणलं जाऊ म्हणलं तुम्ही आता जातो मी इष्टीनं सर. काय अडचण नाही. मग गेलो आपण इष्टीत आणि तिकीट काढले. बाबा म्हणलं काढतो. मी म्हणलो बरं चालते काढ म्हणलं. आणि डायरेक्ट पोचलो आपण कोल्हापुरात. मग कोल्हापुरात जरा इथं थांबलेली इष्टी रंका स्टँडवर. तिथनं डायरेक्ट गेलो आपण CBS वर. यात्रेला आलती का नव्हती का नाही? आलते यात्रेनंतर का आली तुझ्या कारवार नको भावनं जायची इच्छा नाही खरं. काय आता पर्याय नाही बाबू जाय पाहिजे. इच्छा नाही ना जायला लागतंय. करिअर आहे. करिअरचा विचार करून लागलेल्या भुका. मग काय म्हटलं जरा नाश्ता करूया. मग नाश्ता केला. नंतर आली इष्टी आपली आणि इष्टीत बसलो. इष्टी होती गर्दी भावनं लई. त्यामुळे आपल्याला उभं राहून जायला लागलेलं. मग डायरेक्ट पोचलो आपण वारण्यात. मग वारण्यात आलो भावनं आणि रात्री पहिला सगळं आवरून झोपलो आणि सकाळी इस्त्री मारली ड्रेसला आणि गेलो आपण डायरेक्ट कॉलेजला. तर भावनं कशी आज कॉलेजचा पहिला दिवस आहे. निघाला नांदायला नाही पहिला दिवस आहे कॉलेजचा. नॉट अ जोक. मी प्रेझेंटच होता. याच्यापेक्षा मोठा चमत्कार कुठला असू शकत नाही का नाही आधी. आता कॉलेजमध्ये ब्लॉग बघायचा असेल तर आपल्या पेजला फॉलो करा आणि जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा भेटू नवीन ब्लॉगमध्ये.